आकाशवाणी पुणे. स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. आधी एक विनंती. 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्या, पण नंतरही काळजी घ्या. मुखपट्टी वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. विनाकारण घराबाहेर पडून गावात गर्दी करू नका. कोविड-19 बद्दल काही प्रश्न असतील तर 011-23-978-046 आणि 1075 या राष्ट्रीय तसंच 020-26-127-394 या महाराष्ट्रासाठीच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधा. ठळक बातम्या. नवतेचा ध्यास घेतलेली तरुणाईच भारताचं बलस्थान, पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया ॲपचं क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 200 कोटींचं प्रशिक्षण केंद्र, नारायण राणे यांची घोषणा. परिवहन मंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाचं समन्स. पॅरा ऑलिम्पिक्स स्पर्धेमध्ये काल भारतानं केली 3 पदकांची कमाई. आणि अपेक्षेप्रमाणे राज्यातला पावसाचा जोर वाढला. आता सविस्तर बातम्या. भारतीय तरुण आता नवं काही करू पाहतो आहे. भरारी घेण्यासाठी जोखीम पत्करायलाही तो तयार असून ही तरुणाईच देशाला बलशाली करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात मधून व्यक्त केला. राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या अनुषंगानं हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचं स्मरण करत 40 वर्षांनी भारताला हॉकीमध्ये मिळालेल्या ऑलिम्पिक्स पदकांचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. तरुणांमध्ये खेळांविषयी रुची वाढताना दिसते आहे असं सांगून क्रीडा क्षेत्रात तयार झालेलं चैतन्य टिकवून ठेवायला हवं. गावागावात खेळांना प्रोत्साहन देणारं वातावरण आणि सुविधा निर्माण व्हायला हव्यात अशी अपेक्षा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष हे दररोज नवा संकल्प करण्याचं वर्ष असून हे संकल्पच पुढील वाटचालीचा पाया ठरतील असं मोदी म्हणाले. आपल्या भाषणाच्या अखेरीला कोरोनाविषयक नियमांची आठवण करून देत पंतप्रधानांनी कालच्या मन की बातची सांगता केली. फिट इंडिया चळवळीचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आणि आझादी का अमृत महोत्सवचा भाग म्हणून केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कालच्या क्रीडा दिनाला नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात फिट इंडिया ॲपची सुरुवात केली. हे मोफत उपलब्ध असलेलं ॲप असून अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्रणालींच्या मंचावर ते इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे. या ॲपचा वापर अत्यंत मूलभूत स्मार्टफोनद्वारे देखील करता आला पाहिजे हे लक्षात घेऊनच त्याची रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन काल राज्यातही सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसंच त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. राज्य तसंच देशपातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार सर्वच जिल्ह्यातून करण्यात आल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांनी कळवलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आजी माजी खेळाडूंचा स्नेहमेळावा आणि क्रीडा संकुल अनावरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. समर्पण भावनेनं विद्यार्थ्यांनी या सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी यावेळी केलं. ते म्हणाले, क्वालिटीच्या बाबतीत कुठेही कॉम्प्रोमाइज न करता जास्तीत जास्त चांगलं काहीतरी निर्माण करण्याच्या संकल्पनेतून क्रीडा संकुलाची निर्मिती केली गेलेली आहे. आजही मला माहिती आहे ते परिपूर्ण नाही आहे, काही गोष्टी अजूनही राहिलेल्या आहेत आणि म्हणूनच पांडे सरांच्या जे बोलण्यात होते की पुढचे 2 महिने साधारणपणे ऑक्टोबरमध्ये आपण याचं उद्घाटन करू प्रॉपर आणि लोकार्पण करू. आणि ते करत असताना त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स असतील, इतर ज्या गोष्टी असतील त्या सर्व अत्यंत अद्ययावत असेल. जेव्हा एवढं सगळं काही चांगलं निर्माण केलेलं आहे त्याचा अत्यंत चांगला उपयोग करून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव मिळवणं कमावणं ही तितकीच जनतेची जबाबदारी असणार आहे. त्याला लागणार आपण सगळं देऊ, चांगलं ट्रेनिंग देऊ. नुसत्या सुविधा नाही, त्याच लोकांचं त्याला कोचिंगही मिळणं अत्यंत गरजेचं आहे. देशात काल उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या 8,783 वाढली. सध्या देशात 3,68,558 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातही काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नवीन कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती. राज्यातल्या कोविड स्थितीबाबत अधिक सविस्तर बातम्या आपण 10:10 आमच्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात ऐकू शकाल.
राज्यातील पुण्यासह 17 जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील सुमारे 50% प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी केवळ एकच कायमस्वरूपी डॉक्टर नियुक्त असून आपल्या कार्यक्षेत्रातील सुमारे 30,000 लोकांना सेवा देण्याची जबाबदारी त्याच्यावर असल्याचं नुकत्याच झालेल्या एका पाहणीमध्ये आढळून आलं आहे. आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या जन आरोग्य अभियानातर्फे जुलै महिन्यात हे सर्वेक्षण करण्यात आलं. जागतिक आरोग्य परिषदेच्या निकषांनुसार प्रत्येकी 1,000 लोकांमागे एक डॉक्टर असण्याची गरज असताना या 16 जिल्ह्यांमधलं व्यस्त प्रमाण ठळकपणे पुढे आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात नव्हे तर देशात श्रीमंत बनवणार यासाठी केंद्र सरकारच्या योजना जिल्ह्यात राबवण्याकरता 200 कोटींचं प्रशिक्षण केंद्र उभारणार अशी घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या सांगता प्रसंगी काल वेंगुर्ले इथं केली. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेची सांगता काल रात्री उशिरा सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले इथल्या जाहीर सभेनं झाली. त्याआधी राणे यांनी काल कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. मला जे खातं मिळालं ते देशाचा GDP वाढवणारं खातं आहे. मला साथ द्यायची असेल तर तुम्ही उद्योजक व्हा, माझ्या खात्याचा फायदा करून घ्या, असं आवाहन राणे यांनी कोकणी माणसांना यावेळी केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात दिनांक 23 ते 29 ऑगस्ट हा आयकॉनिक वीक म्हणून साजरा करण्यात आला. या अंतर्गत देशातील नागरिकांना देखील प्रत्यक्ष सहभागी करून घेण्यात आलं होतं. असाच एक भारावलेला कार्यक्रम शनिवारी संध्याकाळी पुण्यातल्या पुरंदर तालुक्यामधल्या सासवड इथं झाला. पुण्यातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकीकृत संपर्क महोत्सवाला सासवडच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या प्रसंगी आयोजित शोभायात्रेत सासवडमधील प्रत्येक घर लहान थोर सामील झाले होते. सासवड नगर परिषदेपासून संध्याकाळी 4 वाजता निघालेल्या शोभायात्रेत बैलगाड्यांसह शेतकरी नागरिक सहभागी झाले होते. या बैलगाड्यांवर स्वातंत्र्य सेनानी आणि भारतीय समाज सुधारक यांची छायाचित्र लावण्यात आली होती. केंद्र सरकारच्या विविध लोकाभिमुख योजना देखील बैलगाड्यांवर झळकत होत्या. सरकारी योजनांचे लाभार्थी या शोभायात्रेमध्ये आवर्जून सहभागी झाले होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे, ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनेलवरही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही सुरू केलेल्या प्रश्नमंजुषेच्या 3ऱ्या भागातली अचूक उत्तरं देणाऱ्या विजेत्यांची नावं आज जाहीर करत आहोत. आम्ही विचारलेला प्रश्न होता, सत्यशोधक समाजाच्या विचारांचं कोणतं वृत्तपत्र अहमदनगर जिल्ह्यात तरवडी इथून प्रकाशित होत असे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दिनमित्र. या प्रश्नाचं आमच्या ट्विटर हँडलवर सर्वप्रथम अचूक उत्तर पाठवलं आहे सागर ठोसरे यांनी. आमच्या फेसबुक पेजवर सर्वप्रथम अचूक उत्तर अहमदनगरच्या ज्ञानेश ससे यांनी पाठवलं. तर आमच्या अधिकृत ईमेल पत्त्यावर सर्वप्रथम अचूक उत्तर सूर्यकांत फल्ले यांनी पाठवलं. अचूक उत्तर देणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. विजेत्यांना प्रमाणपत्र लवकरच पाठवण्यात येणार आहे. आता सादर करत आहोत वृत्तपत्र दिनमित्र याच्याबद्दल अधिक माहिती देणारा हा वृत्तांत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. दीनबंधू प्रमाणच दीनमित्र हेही ब्राह्मणेतर चळवळीचं मुखपत्र होतं. रावसाहेब मुकुंदराव गणपतराव पाटील यांच्या संपादनानं आणि लेखनानं हे पत्र गाजलं. मुकुंदराव पाटील यांनी ते 30 वर्ष चालवलं. मुळात 1888 मध्ये कृष्णराव भालेकर यांच्या प्रेरणेनं गणपतराव पाटील यांनी मासिक रूपात दिनमित्र सुरू केलं. 1892 मध्ये गणपतरावांच्या निधनानंतर हे पत्र बंद पडलं. त्यांचे दत्तक पुत्र मुकुंदराव पाटील यांनी वयाच्या 24व्या वर्षी 23 नोव्हेंबर 1910 रोजी ते साप्ताहिक रूपात पुन्हा सुरू केलं. ग्रामीण भागातून सोमठाणे इथून हे पत्र प्रसिद्ध होऊ लागलं. पुढे अहमदनगर जिल्ह्यातील तरवडी या गावाहून प्रकाशित होई. मुकुंदराव हे तत्वनिष्ठ संपादक आणि कट्टर सत्यशोधक होते. उच्चवर्णीय वर्चस्वाविरुद्धही त्यांची लेखणी झाली. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव.
भारतीय संस्कृतीत प्रत्येक समाज घटक वेगवेगळे उत्सव आपापल्या वेगवेगळ्या ढंगानं आणि परंपरेनं साजरा करतात. बंजारा समाज मोठ्या प्रमाणात साजरा होणारा तीज उत्सव सध्या सुरू आहे. त्याबाबतचा हा वृत्तांत. महिलांचं कृषी संस्कृतीशी असणारं नातं सांगणारा तीज उत्सव बंजारा समाज तब्बल 10 दिवस साजरा करतो. श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमा पासून या तीज उत्सवाला सुरुवात होते. तेव्हापासूनच बंजारा तांड्यामध्ये लगबग सुरू होते. घरोघरी पारंपरिक दृष्ट्या बांबूपासून बनवलेल्या परडीमध्ये वारुळाची माती आणली जाते. त्यात गव्हाच्या बीजाची पेरणी केली जाते. पारंपरिक गाणे आणि नृत्य करीत बंजारा कुमारिका त्यावर दररोज पाणी शिंपडतात. असा सतत 9 दिवस हा उत्सव चालतो. त्या गव्हाची रोपांना ढंबोळी म्हणतात. 10व्या दिवशी तांड्यातील सर्व महिला पारंपरिक वेशात ढंबोळीची पूजा करतात. तरुण वाद्य वाजवतात. महिला नृत्य करतात. पारंपरिक गाणी म्हणत सामूहिक मिरवणूक काढून गावातील नदी किंवा विहिरीत विसर्जन करतात. सध्या ठिकठिकाणच्या बंजारा तांड्यावर बंजारा लोकगीतांचे स्वर घुमत आहेत. आकाशवाणीच्या बातम्यासाठी वाशिमहून सुनील कांबळे. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयानं नोटीस बजावली आहे. यामध्ये त्यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात त्यांना हे समन्स जारी करण्यात आल्याचं समजतं. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षण क्षेत्र विस्कळीत झालेलं असताना केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं कोरोना काळातही शिक्षक पुरस्कारांची प्रक्रिया पूर्ण करून पुरस्कार जाहीर केले. मात्र राज्याच्या शिक्षण विभागाला राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचा विसर पडला आहे. आता शिक्षक दिन 6 दिवसांवर आला तरी गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्या अशा 2 वर्षांची प्रक्रिया प्रलंबित आहे. काही जिल्हा परिषदांनीही पुरस्काराची प्रक्रिया राबवली आहे, पण राज्य सरकारला ती राबवता आली नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेले विक्रम अडसूळ यांनी काल व्यक्त केली. अफगाणिस्तान देशातील जे विद्यार्थी महाराष्ट्रात शिकायला आहेत त्यांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचं आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अफगाणी विद्यार्थ्यांना दिलं. सामंत यांनी काल महाराष्ट्रातील अफगाण विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. सरहद संस्थेच्या वतीनं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढील शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची तसंच जेवण आणि निवासासाठी आर्थिक मदतीची मागणी अफगाणी विद्यार्थी प्रतिनिधी महम्मद अफगाणी यांनी यावेळी केली. आगामी काळात देशात होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसी समाजाला एससी आणि एसटी प्रमाणे संवैधानिक आरक्षण हवं आहे. त्यासाठी संविधानात सुधारणा करून ओबीसींचा त्यामध्ये समावेश करावा, अशी मागणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तसंच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी काल नवी दिल्ली इथं केली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी या दोन्ही मागण्यांचे ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आले. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं काल शहराच्या विविध भागात रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात सुमारे 5 टन कचरा संकलित करण्यात आला. त्याचप्रमाणे ओला आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण आणि घातक कचऱ्याची विल्हेवाट याबाबत नागरिकांचं प्रबोधन करण्यात आलं. पॅराऑलिम्पिक्स. टोक्यो इथं सुरू असलेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये काल भारतानं 3 पदकांची कमाई केली. भाविना पटेलनं टेबल टेनिस प्रकारात महिला एकेरीच्या अंतिम फेरीत रौप्य पदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुषांच्या उंच उडीमध्ये भारताच्या निषाद कुमारनं 2.6 मीटर उंच उडी मारून भारतासाठी दुसरं रौप्य पदक मिळवलं. तर विनोद कुमारनं पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेमध्ये 19.91 मीटरवर थाळी फेकून भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. आता हवामान. राज्यातल्या पाऊसमानात अपेक्षेप्रमाणे वाढ झाली असून काल कोकणात सर्वत्र, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. आज कोकण आणि विदर्भात सर्वत्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. विदर्भ आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार वृष्टी होऊ शकते. पावसाचा हा जोर अजून 2 दिवस तरी कायम राहील. 1 तारखेला कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. नवतेचा ध्यास घेतलेली तरुणाईच भारताचं बलस्थान, पंतप्रधानांचा विश्वास.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया ॲपचं क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 200 कोटींचं प्रशिक्षण केंद्र, नारायण राणे यांची घोषणा. परिवहन मंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाचं समन्स. पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये काल भारतानं केली 3 पदकांची कमाई. आणि अपेक्षेप्रमाणे राज्यातला पावसाचा जोर वाढला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.